तुम्ही पाहू शकता ते हरणीचं पिल्लू इथं गडावर दिसलंय, चाललंय. बिबट्याची एंट्री नको व्हायला, म्हणजे बिचारं अजून 4 दिवस चांगलं जगल. गडाची तटबंदी जी 300-400 वर्षापूर्वीची आहे, जी अजून पण मजबूत आहे. म्हणजे मला सांगायचं हे की हे 300-400 वर्षापूर्वी बनवलेलं बांधकाम जर असं राहू शकतं तर आत्ताचे रस्ते का नाही राहू शकत. पण लोकांना ते करायचं नाही ना, पहिलं घर भरायचं मग रस्ते नीट करायचे. हाच तो भगवाई जो आपल्या राजांनी मुघलांच्या छातीवर रावला होता, जो आज अभिमानाने फडकतोय. Cala a boca, puta. हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर मी आज पहिल्यांदा इंट्रो मराठीत बनवला आहे, कारण आज आपण चाललोय एका गडावर. त्याचं नाव आहे मल्हारगड, जो की मराठा साम्राज्याचा सगळ्यात शेवटचा गड आहे. तो आपल्या पुण्यापासून एक लईत एक तासाभराच्या अंतरावर आहे. तर तोच एक्सप्लोअर करण्यासाठी आज आपण आपल्या एका मित्रासोबत चाललेलो आहे. तर चला जाऊयात, पाहूयात कसा आहे तो आपला गड, जो मराठा साम्राज्याचा शेवटचा गड. काही मजबूत होईल गाडी बिडी पळस, पण आपला मित्र महागाईच्या मला पळवण्याचा इथं आणि जर जावं लागतं बघा स्पीड त्यांचा टेन्शन. रेकॉर्ड करतोय त्याच्या फोटो मध्ये भाई. इथं मोठं ब्लॉगरकडे ऍक्शन कॅमेरा आहे, पण ब्लॉगरकडे कॅमेरा आहे GoPro 10, आणि त्याच्याकडे माईक सुद्धा आहे भाई, बेस्ट क्वालिटी. त्याची कॉस्ट आहे 3500 काहीतरी, आणि मी बघा 350चा माईक घेऊन येतात. टाइम की बात आहे. त्याचं गांधीची लक्ष्मी माताशी चांगलं चुकतंय त्याचं, पण चाललंय पाहिजे. आपलं पण झालं सध्या, ते दोघं पण नाराज आहेत. आपलं काही दिवसांनी आपलं पण होईल त्यांच्याबरोबर जरा सेटलमेंट करता येईल. कारण त्या अवघड विषय चालला की नाराज आहेत. गांधीची पण लक्ष्मी माता पण जरा ते दोघं इम्प्रेस झाले ना भाई, आपली निकट पडेल. मग काय पुढच्या वेळी आपल्याकडे देण्यात असेल तर तू शकते, जर तुझी सपोर्ट केला तर राव. मला बिलो करत जा. व्हिडिओ काढतोय का नाही? काढला. गाडीवर बसल्यावर भीती वाटत असेल ना, धरून बसायला पडल बिडल म्हणून. चांगलं घे ना एखादा ब्रँडेड, 1,500-2,000ला असेल माझ्या मते तर. हा हा हा. असं काही नाही, गोप्रोच घ्यायचं. म्हणजे कसं रे, तो एकदम क्वालिटी राहतो. हा हा क्वालिटी हा का. दुसरा तिसरा काय आहे, कारण तो नकली कंपनीचे घेतोय तो. हा, डिजिटेक मध्ये पण येतात वाटतं, आणि डीजाय मध्ये पण पाहिलंय मी. हा 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 हा, कारण त्याचा मेन बेस तर ते वरचाच आहे. तोच तुटल्यावर मग त्याचा फायदाच नाही ना भाई. काय ते तुटलं तर काहीच फायदा नाही. तो हा पण आहे रे, काय मला आहे ना, मला काही इक्विपमेंटचे नावच सुचत नाहीत लवकर. गिम्बल 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 तुला नाही चालणार का? का? अरे हा, ते आपलं हे करतात ना व्हिडिओ, सिनेमॅटिक वाले. हा, त्याला कॅमेरा बसायला पाहिजे. अरे हा हा, तुझ्याकडं हा आहे ना. 3.5-4 सॉरी, माझ्या लक्षात नव्हतं तुझ्याकडे गोप्रो आहे. मी त्या मोबाईलच्या हिशोबाने तुला गिम्बल सांगत होतो. मोबाईल मध्ये नाही ते. भाई पण आम्हाला निघतं बघ, मला पाहिजे तशी क्वालिटी तर ह्याच्यात तर भेटते. भारी आहे. खतरनाक. हा नाही रे, मला गॅजेटवर खर्च करायला काही नाही वाटत बघ भाई, कारण ह्याच्याने आपलाच आउटपुट चांगला भेटणार आहे. हा, माझं ना
ते बी बघून चालावं लागतं उगा हाय म्हणून घेत बसले की नंतर अवघड होतंय. हा म्हणून ती ती मन बरोबर आहे. मग चादर बघून पाय पसरायचं. हा मस्तानी झाला. गेला होता ना तो इथं. थांबायचं का इथं? थांबायचं इथं इथं जायचं का वर रांजा त्या विठ्ठलाच्या मूर्तीचे पालखीत येतला ना का शनिवारच आलाय तरी काय बरेच ह्या शनिवारी पुढल्या महिन्यात पुढच्या महिन्यात आहे ना यार. काय हरकत नाही. पुढचा महिना अजून निवांत आहे आपला. काय करू दुसरा पर्याय नाही आपल्या हा जायचं का इथं वर? इथं तिकीट आहे किती? जस्ट नवीन व्हिडिओ टाकली हा नंतर किती आहे तिकीट? कुठं नाही रस्ता त्याला. बरं जाताना जाऊ आपण. आणि ते मल्हारगड सरळ जायचं का? हे तो बोर्ड आहे गाईज. मल्हारगड शिवकार्य प्रतिष्ठान इथंच जायचं आपल्याला. आलो आपण इथं ह्या गावात. झेंडेवाडी बोलते. वापरत जा ना. हे असं पाऊच बिऊच लपड्याचे काम आहेत. सॅक वापरला मागं लावला संपला विषय. घेऊन फिरते मी नाही वापरत. गाईज हाच येतो ब्लॉगर ज्याच्याकडे बघा गोप्रोचा कॅमेरा आहे. भाई मोठा माणूस आहे ह्यो. मस्त माईक बिक एकदम विषय बघा. हे सगळं मागडा विषय सगळा जो आपल्याकडे नाही आहे घेऊ आपण पण. बघा हे बघा जे आपल्याकडे नाही आहे ह्याचीच गरज आहे आपल्याला. कशाची याची एखाद्या मोठ्या माणसाने गिफ्ट बिफ्ट दिलं तर बरं होईल. काही साईड आम्ही पुन्हा तानात बिचारा थांबलाय. एक फोटो काढला पाहिजे याचा. त्याच्यात फोटो निघतो रांजा. काढ बरं त्याचा फोटो गाडीचा. गाडी अजून जरा इकडे घेऊ का? प्रॉपर असा जो अँगल इथं घेऊ का मध्ये गाडी अजून? गाडीचं काढायचं का तुझ्या? हा भाई आम्ही मोठं ब्लॉगर आहे. आम्ही गाडीचंच काढणार. अजून कशाचं काढावं? हमारा प्यार अपनी गाडी होती है. आपलं चाललंय भाई गाडीचा फोटोशूट आता. भारी वाटतं पण असा डोंगराच्या ठिकाणी. तो समोरचा आहे. हा बरोबर तोच किल्ला आहे. हा तोच आहे राज्य किल्ला. त्याच्या साईडची तटबंदी दिसतात. तोच किल्ला का? गाईज आपण आलोय जवळ. इथं बघा अजून 2 किलोमीटर आहे सोनेरी किल्ला. गाईज हा जो गड आपण एक्सप्लोर करायला आलोय ना तो गड महाराष्ट्रातला शेवटचा किल्ला आहे जो मराठा साम्राज्याने बांधलेला आहे. शेवटचा किल्ला. मग ह्या गडाला सोनेरी किल्ला म्हणून पण ओळखला जातो आणि याचं नाव मल्हारगड सुद्धा आहे. आपण आलेलो आहेत अगदी आता 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ते इथे समोर जे दिसतंय तुम्हाला ते गडच आहे. 2 किलोमीटरचं अंतर आहे. पण वगैरे मस्त आहे जायला. थोडासा कच्चा पण आहे पण हे अशी शेजारी झाड वगैरे न छान होतात. एकदम असं ऊन पण आहे आणि झाडांमध्ये सावली वगैरे अतिशय छान. पावसाळ्यात मला वाटतं मजा येईल इकडं पाणी वगैरे असं काहीच. पण आता आहे ना भाई फोकस करण्यासाठी एक करण्यासारखं एक आहे
तिथं भागवा बघ कसं फडकतं वर. बघू जरा झूम करून येतो का. समोर दिसतोय का? बघा आपल्या साम्राज्याचं प्रतीक भगवा झेंडा कसा फडकतोय तिथं. कॅन सी. तशी आपल्या मोबाईलची क्लिअरिटी पण आहे, झूम पण बघा तुम्ही. आता करतो झूम आउट. आता बघा यो, हाय मोबाईलचा फायदा. तर एवढ्या लांब पण दाखवत आहे. गिले रंग दीनी पीले रख दी केली रह गया मैंने केवली चुमकने मुंडी यानी केली इन द वाइज then in the wakana then in the white man in wakana way the ride I'm a fight I'm a find I'm a ni hala na हा भाई आलोय खरं. इथं एक जण पण नाही रे गाईज. हा आहे त्या गाडाचा फलक. आपण आलेलो आहे इथे. इथं पूर्ण मॅप लिहिला आहे आणि त्याची माहिती पण आहे. यू कॅन सी. हा, मल्हारगड आणि त्याचा इतिहास. सोनेरीचा किल्ला मल्हारगड महाराष्ट्राचा. ठीक आहे, दिसतंय की हा लिहिलंय की महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात सर्वात शेवटी बांधलेला गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या अरे बापरे. गाईज लोक सीन खूप छान इकडे. हाच तो भगवाई जो आपल्या राजांनी मुघलांच्या छातीवर रावला होता, जो आज अभिमानाने फडकतोय. गाईज तर आपण आता गड चढतोय. आता पाहूया तो वर कसा आहे. भाई जरा अवघड चाललंय, कारण हे जे दगड आहेत ना, पाय घसरतोय, इथं स्लिप होतोय. सो इट्स सो डेंजरस. यो पाय घसरतोय माझा आता पण आधीचा स्टॅमिना खतरनाक होता भाई जेव्हा मी ते गड चढायचो. आता बघा भाई च्या गावात लहान लेकरांसारखं चढावं लागतं धरत. अवघड चाललंय चढायला. मला वाटलं गाडी जाईल वरती चप्पल वा रे, तुला वाटलं गाडी जाईल वर, पण ठीक आहे, एवढंच आहे चढणं म्हणून काही नाही. अजून असतं तर पण चढायला सुरुवात केलेली जी मागापासूनच केली आहे. आता मी हेल्मेट काढलाय तर तुम्ही पाहू शकता कसा आहे गड चढायला. तर मस्तपैकी भाई. गाईज हे समोरचं डोंगर पाहून आहे ना, मला वाटतं बिबटे येईल एखादा, पण त्याचं 2 दिवसाचं जेवण मस्त होईल. पण उन्हामुळे येऊ नको बाबा, ऊन लई आहे. आम्ही बी थकलोय, मजा येणार नाही तुला खायला. गप आपला कुठंतरी बिळात शिरून बस. कशाला उगा उन्हात फिरणं लय हालाकीच आहे. चला, हे हाय चोर दरवाजा, याच्यातनं जायचं आता आपल्याला आत, कारण आपण आहोत मूर्ख ज्यांना माहितीच नाही की एंट्री कुठं आहे. गाईस तुम्ही पाहू शकता, हा आहे चोर दरवाजा जो मागाशी आपण त्यातनं वर आलोय. तर हे बघा आधीचं बांधकाम. जेव्हा आपण संकटात असतो, जेव्हा शत्रूंचा आपल्यावर हमला होतो किंवा आपल्याला करायचा असतो, तेव्हा याचा वापर केला जातो. याचं बांधकाम बघा, हे 300-400 वर्षापूर्वीचं बांधकाम. याच्यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता आधी काम कसं व्हायचं. बघा, हा आहे चोर दरवाजा. जिथनं शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा जेव्हा लढाई होती त्या काळी येण्या जाण्यासाठी वापरला जाणारा हा मार्ग. आणि तुम्ही पाहू शकता याचं बांधकाम, जे खेळाची तटबंदी जी 300-400 वर्षापूर्वीची, जी अजून पण मजबूत आहे. म्हणजे मला सांगायचं हे की हे 300-400 वर्षापूर्वी बनवलेलं बांधकाम जर असं राहू शकतं, तर आत्ताचे रस्ते का नाही राहू शकत. पण लोकांना ते करायचं नाही ना, पहिलं घर भरायचं मग रस्ते नीट करायचे. एका पावसाळ्यात रस्त्यांना पार खड्डे पाडतात, ज्यात माणसंही आज जातील एवढे खड्डे पाडतात. आणि हे बघा, ह्यांनी किती पावसाळे काढले असतील तरी हे मजबूत आहे.
इवन हे तर 300-400 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे आणि आत्ताचे रोड बघा तुम्ही. अवघड आहे आत्ताची परिस्थिती. इमानदार होते आधीचे लोक, आपल्या वतनशी, आपल्या राजाशी, आपल्या राज्याशी किंवा आपल्या कामाशी म्हणा. त्यांनी कधी बेमानी केली नाही. बेमानी केली असती तर हे तटबंदी आत्ता असे नसते. जे मुघलांच्या हल्ल्याने म्हणा किंवा जे कोणी असेल आपले शत्रू त्यांच्या हल्ले किती झाले असेल याच्यात, तरी पण ते अजूनही तटबंदी असे स्थिर आहेत. हे तर सर हा आहे चोर दरवाज्यावरचा बुरुज, जिथनं आपले शिपाई लक्ष द्यायचे पूर्ण गडाच्या बाजूला वगैरे. तर तुम्ही पाहू शकता बुरुज कसा आहे, जिथनं खालनं पूर्ण दिसतंय. यू कॅन सी, पाहू शकता इतर हे जे बुरुज आहे हे पण किती मजबूतीने थांबलेलं आहे अजून सुद्धा. हे बघा, इथनं आपले शिपाई किल्ल्याची निगा राखायचे. हा पहा बुरुज अजून एक पूर्ण, मला तर वाटतं 90% हा जसाच्या तसा आहे गाईज बुरुज. त्याला काहीच हानी झालेली नाहीये. तो वरचाच भाग थोडाफार गेलाय हा वाला, नाही तर पूर्ण बुरुज अजून छान आहे. हे बुरुज आणि इथंच एक दरवाजा आहे, तुम्ही पाहू शकता. जो मुघलांच्या छातीवर रावलेला अजून पण अभिमानानं फडकतो बघा. ये है वो भगवा, अपने साम्राज्य का प्रतीक. तर गाईज हा आहे गाडाचा मेन दरवाजा, महादरवाजा, तो झेंडेवाडीतून आल्यावर येतो. तुम्ही पाहू शकता महादरवाजा कसा आहे. हा आहे महादरवाजा. गाईज, तो चला आपण जाऊयात आतमध्ये. हा आहे मेन दरवाजा, जो आत्ता बसवलेला आहे वाटतं, जो की लगेच कळून येतोय. आधीचा तुटला असेल त्यामुळे आता हा बसवलेला आहे. पण हा पण सेम आधी जसे दरवाजे असायचे त्याच प्रकारे बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला जिथे टोकदार लोखंडी सळी लावलेली आहे, म्हणजे जे भाल्यासारखी, त्यामुळे शत्रूला हा दार उघडण्यासाठी सोपं जाऊ नये. आपण आता गडात आत एंट्री केलेली आहे. गाईज ही बघा, ही तटबंदी आहे महाद्वारावरची, आणि हे आहे महाद्वारावरचं बुरुज जे समोर तुम्ही पाहताय. हा बघा महादरवाजा, जो असं वर्ण अशा प्रकारे दिसतोय, ज्याला या बाजूने पण एंट्री होते वाटतं, जी दिसत नाही आता पूर्णपणे. हा आहे महादरवाजावरचा बुरुज, जे इथून पण आधी शिपाई लक्ष देऊ शकत होते की शत्रूंवर निगा राखता यावी, म्हणून हे असं बनवलेलं होतं. असं पूर्णपणे सगळी खालची बाजू दिसते इथं, तुम्ही पाहू शकता. जेव्हा तुम्ही वर येताल तिथनं वर आल्यावर 2 मंदिरं बघायला भेटतील आपल्याला. एक जे आहे आपल्या महादेवाचं मंदिर आहे, आणि दुसरं खंडोबारायचं आहे. पाहू शकता तुम्ही मंदिर कशा प्रकारे बांधलेलं आहे आधी जुन्या काळात. हे पहा, इथं लिहिलेलं आहे महादेव मंदिर. पाहू शकता तुम्ही मंदिराचं स्ट्रक्चर कसं आहे आता पण. आपण जाऊयात मंदिरात.
हे पहा मंदिराच्या बाजूला पण असे झाडं लावलेले जे आता लावलेले सगळे गावकऱ्यांनी वगैरे लावले असतील. तुम्ही पाहू शकता. तर माझ्या मते इथं नंदी महाराजांच्या मूर्ती असेल जे काढलं गेलं असेल. आणि ही आहे मंदिराची मेन एंट्री. तुम्ही पाहू शकता आतमध्ये. हे आहेत नंदी महाराज, ही आहे महादेवाची पिंड आणि इथं आहे गणपती नाही महाराजांची मूर्ती आहे ती. हे आहे मंदिराचा गाभारा. हे पहा मंदिराचं बांधकाम जे अतिशय मजबूत दगडाने बांधलेलं आहे. हे अशा प्रकारे इथलं महादेवाचं मंदिर आहे. आता आपण जाऊयात पलीकडं दुसरं मंदिर जे आहे खंडोबा मंदिर. तुम्ही पाहू शकता इथं दीपस्तंभ आहे ज्यात दिवा लावायचा म्हणजे लावलं जायचं. आता पण आहे काही मंदिरात जे अजून मोठं असं, हे थोडंसं बारीक आहे. तर हे पहा खंडोबा मंदिराचा गाभारा जो लॉक आहे. आपण अरे बापरे, तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेनेच काहीतरी. हे पहा कारण लॉक असल्यामुळे आज जाता येत नाही. हे आहे अशा प्रकारे मंदिर. हा आहे गडावरचा बाकीचा परिसर तुम्ही पाहू शकता. पण या ठिकाणी हे सगळं पाहून तर असं वाटतं या ठिकाणी कोणाचंही लक्ष नाहीये. जे हे झाडं वगैरे पडलेली आहेत काहीच नाहीये. आणि मग ही मला वाटतं ही विहीर गडावरची सगळ्यात मोठी विहीर असेल. हे पाहू शकता तुम्ही. असे पायऱ्या सुद्धा आहेत गाड्यात उतरायला खाली जायला. विहीर नाही अर्थात ही एखादी टाकी म्हणू शकतो आपण याला. पाहू शकता तुम्ही बाजू. अशा प्रकारे पूर्ण गड आपला पाहून झालेला आहे. जे इथले मंदिर वगैरे होते सगळं. हा बघा ते शंकराचे मंदिर जे इथनं पण दिसतंय त्याचं टोक आणि त्या शेजारी खंडोबाचं मंदिर आहे. तर अशा प्रकारे पूर्ण गड पाहून झालेला आपला. तर आपण निघूयात आता घरी. चलो.